नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले। CBN न्यूज 18 में आपका स्वागत करते। 400 वर्षापूर्वीपासून वराडसीम गावाचा हा पोळा सण हा प्रसिद्ध आहे। त्याचं कारण असं आहे की गावाला सुमारे 400-450 वर्षापासून पूर्वी नारायण राघव पाटील या एका राजपूत समाजाच्या माणसाला काही एक अपत्य न होते, त्याचं एक गावामध्ये नाव राहावं यासाठी त्याने गावाला एक अवाढव्य असा हा दरवाजा बांधून दिलेला आहे। आणि त्या दरवाजाला 2.5 बाय 3ची खिडकी ठेवलेली आहे। वराडसीम येथील 18 पगड जातीचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात आणि या ठिकाणी या पोळ्याच्या दिवशी सर्व जातीपातीचे धर्माचे लोक येथे एकत्रित यावे आणि हा पोळा उत्सव साजरा करावा अशी पूर्वीपासून चालत आलेली परंपरा ही आज देखील कायम आहे। गावामध्ये बासिंगा बैल हा एक मानाचा बैल असतो। त्या गावातल्या तो बासिंग बैल या दरवाजातून गेल्यानंतर गावाचं प्रवेशद्वार बंद केलं जातं आणि त्याची फक्त खिडकी ही फक्त उभी ठेवली जाते आणि त्या खिडकीतून आपला हा बैल कुठला जावा अशी प्रत्येकाची मनोकामना असते आणि त्यांच्यामध्ये ईर्ष्या ती पेटते आणि त्या अनुषंगाने त्या खिडकीतून बैल कुदवण्याची ही परंपरा पद्धत आज देखील कायम चालू आहे। यावर्षी वरुण राजाने शेतकऱ्यांवर कृपादृष्टी चांगली ठेवत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचं असं वातावरण आहे। गावचे पोलीस पाटील सचिन भाऊ वायकोडे, गावचे सरपंच सौ नीलप्रभा पासपांडे, उपसरपंच विजय पाटील, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष देवीदास भाऊ नाईक ज्यांचं अनमोल सहकार्य आणि गावकऱ्यांचं विशेष करून सहकार्य या पोळा सणाला प्राप्त होत आहे। आणि हा गेल्या वर्षी जसा शांततेत हा पोळा साजरा झाला त्या अनुषंगाने यावर्षी देखील शांततेत साजरा व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे। एक नंबर। Press the bell icon on the YouTube and never miss another खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।